पंच सायमन टॅपल, बिली बाउंडन. सुरुवात करायची आहे. सामना 5 षटकांचा आहे. सामना होतोय तो वेळूक वर्सेस वैतरणा. स्ट्राईक गोलंदाज नितीन. फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज भगवान आणि मनोज. ओ द विकेट अटॅक करत आहे ते नितीन मनोजसाठी. यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. गोलंदाज नितीन यांनी जर फलंदाज त्रिफळाचीत केला तर त्यांना 100 रुपयाचं रोख पारितोषिक. दानशूर व्यक्तिमत्व शवक शरवले यांच्याकडनं. क्रिकेटवर आतुनात प्रेम करणारे क्रिकेट प्रेमिक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इथे फलंदाज बीट होताना आणि प्रवीण भोयर यांना सुद्धा बक्षीस लागू झालेलं आहे. कॅच सोडल्यास 100 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडू पुन्हा एकदा नितीनचा. यावेळेस मनोज काय करतात त्या चेंडूवर. पुन्हा एकदा फलंदाज बीट. सुरेख मारा करताना दिसत आहेत ते गोलंदाज नितीन. कोणताही मोठा फटका मारून देता येत नाही ते गोलंदाज नितीन. कायसं बांधून ठेवलं ते फलंदाज मनोजला नितीनने. दरम्यान षटकात पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा मनोजसाठी. यावेळेस फुटला चेंडू, भिरकावला चेंडू खेळत्याच्या खाली आहे. मात्र षटकारासाठी मदत केलेली आहे ती बजरंगाने. चेंड जातोय 6 धावेसाठी. याला म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती. धाव संख्या होती ती 6 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू असेल नितीनचा मनोजसाठी. आता मात्र जोरदार फटका येतो. पॉइंट कव्हरच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेकडे जातोय. परंतु चांगलं असं फिल्डिंग पाहायला भेटतंय. पॉइंटवर असणारे क्षेत्ररक्षक. तर धावसंख्येत मात्र 2 ने भर झाली. धावसंख्या होते ती 8 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा मनोजसाठी. यावेळेस मात्र दिशा भरकटताना दिसत आहेत ते गोलंदाज नितीन. धाव संख्यात चेंजेस होताना धाव फलक. धाव संख्या होते ती 9 धावा. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. फील्ड रेस्ट्रिक्शन अजूनही चालू आहे. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड. फिल्डर तिथे तैनात आहे प्रवीण. परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीत. धाव संख्या होते ते एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. आता मात्र इथे हवेची दिशा बदलताना चेंज होताना पश्चिमेकडून पूर्वेकडे अरबी समुद्राकडून इकडे आपल्या पश्चिम भागाकडे वारे वाहताना दिसत आहेत. मीन्स
यावेळेस जोरदार फटका आहे, खेळ त्याच्या खाली आहे, मिस टायमिंग, फलंदाज बाद मनोज. आता मात्र मनोजची जागा भरून काढतील ते संतोष. जवळजवळ ज्यांचा आयडल घेऊन जवळजवळ एक पिढी तयार झाली असे क्रिकेटपटू, असं व्यक्तिमत्व संतोष. पुढील चेंडू असेल तो विश्वासचा. आता मात्र भगवानसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे ते, परंतु झेल काय ते चेंडू मात्र तो नो मॅन लँड इथे झालेला आहे. दरम्यान त्या फलंदाजाने ते 2 धावा पूर्ण केल्या. धाव संख्या होती ती 12 धावा. विश्वासचा पुढील चेंडू असेल भगवानसाठी. यावेळेस सुद्धा डाऊन द ग्राउंड, परंतु निर्धावसा चेंडू पाहायला भेटला. विश्वासचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा भगवानसाठी. यावेळेस हवेत चेंडू आहे, परंतु निश्चितच तिकडे डिक्लेअर झोन कडे चेंडू जात आहे. 5 धावा, 2 धावा. आमचे लाईनमॅन पंकज पवार, भावेश पवारचे आदर्श घेणारे, आयडल मानणारे पंकज पवार. संख्या होते ती 14 धावा. पुन्हा एकदा सज्ज आहे ते फलंदाज भगवान. यावेळेस पुन्हा एकदा पंच एक धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. धाव संख्या होते ती 15 धावा. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचा षटकातला हा शेवटचा चेंडू. सामना करते ते आता मात्र संतोष वैतरणा संघाकडनं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करताना वैतरणा संघासाठी. षटकातला शेवटचा चेंडू असेल. ओव्हर द विकेट अटॅक करते ते विश्वास. जोरदार फटका येतो इथे, परंतु इथे लॉंग ऑनच्या क्षेत्रात फिल्डर तैनात आहे बजरंग. एक धावेच्या व्यतिरिक्त काही नाहीये. धाव संख्या होते ती 16 धावा. तर मात्र फील्ड रेस्ट्रिकेशन रिलीज होताना येते. पॉवर प्लेचा षटका संपलेला आहेत. धाव संख्या मात्र होते ती 16 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज सूरज टू संतोष. राईट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतील ते सूरज. संतोषसाठी पहिला चेंडू. यावेळेस मात्र मिस हिट पाहायला भेटली. ते बघूया फलंदाज किती धाव जमवत आहेत. क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे. एकच धाव समाधानी फलंदाज. धाव संख्या होते ती 17 धावा.
पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सुरतचा. यावेळेस मात्र फलंदाज भगवान स्ट्राईकला आहेत. षटकातला पुढील चेंडू सुरतचा. यावेळेस जोरदार फटका येतोय. चेंडू मात्र सीमारेषा पार करतोय. 4 धावा. धाव संख्या होते ते 21 धावा. यावेळेस मात्र सर्कलमध्ये चेंडू फील्ड होते. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न नाही. सूरज यांनी जर विकेट्स घेतली तर सर्व टीमना इथे लिंबू सरबत देण्यात येईल. दानशूर व्यक्तिमत्व शवक सलवले यांच्याकडनं. यावेळेस मात्र हवे चेंडू आहे. खेळ त्याच्या खाली आहे. जेलबाद फलंदाज भगवान. माझ्या मते अविनाशाने इथे जेल पकडलेला आहे. यावेळेस मात्र नवीन फलंदाज कल्पेश तर मात्र मिस हिट, परंतु टिकला झोन कडे जातो. चेंडू 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 22 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. चेंडू द्यायचा आहे. सॉरी, यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटला. गोलंदाज सूरज. तर मात्र तुझा फटका पाहायला भेटतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रकच्या डोक्यावरनं 4 धावेसाठी. ते स्कोर बोर्ड मध्ये कायसा चेंजेस पाहायला भेटतोय. 4 धावेचा धाव संख्या होते ती 27 धावा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नितीन येताना दिसत आहेत. नितीनचा सामना करते ते फलंदाज संतोष. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. भिरकावून दिला चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं 6 धावेसाठी. धाव संख्या होते ती 33 धावा. पुढील चेंडू असेल तो नितीनचा पुन्हा एकदा संतोष साठी. अनुभवाची खान, अनुभवाचा खजिना असणारे फलंदाज संतोष आपल्या इथे एक्सपिरियन्स दाखवला.
आणि जवळजवळ दुसऱ्या चेंडू ते पहिला चेंडू षटकार ठोकला. पुन्हा एकदा सेम डायरेक्शन तर मात्र वन बाउल चेंडू सीमा पार चौकार. व्हॉट हिटिंग, एक्स्ट्रीमली हार्ड. It's powerful hitting. धाव संख्या होते ती 37 धावा. पुढील चेंडू असे तो नितीनचा पुन्हा एकदा संतोषसाठी. यावेळेस मात्र जोरदार फटका येतोय. लॉंग ऑफच्या जवळजवळ 20 मीटर डोक्यावर चेंडू गेला षटकार. धाव संख्या होते ती 43 धावा. आपला एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा, आपला अनुभव इथे दाखवताना संतोष. दरम्यानचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा संतोषसाठी. यावेळेस सेम ट्रीटमेंट, परंतु मात्र चेंडू काहीच इथे मिस स्पीड होत आहे. एक पुअर क्रिकेट पाहायला भेटतं इथे वेळुक संघाकडनं. धाव संख्येत 4 ने भर झाली. धाव संख्या होते ती 47 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल नितीनचा संतोषसाठी. यावेळेस मात्र जोरदार फटका येतोय. ते खेळ त्याच्या खाली, झेल काही टिपता आला नाही, नाहीतर कॅच नॉर अ फील्ड वेल. चेंडू मात्र 1 बाउंस सीमापार चौकार. धाव संख्या होते ती 51 धावा. चार षटकानंतर 51 धावा धाव फलकावर वैतरणा संघाच्या. आणि हार्ड हिटिंग पाहायला भेटली संतोष खरपडे यांच्याकडनं, जिथं आपला अनुभव, स्किल ऑफ क्रिकेट इथं दाखवून दिलं. पुढे चेंडू प्रवीणचा. यावेळेस मात्र फलंदाज बीट. राउंड द विकेट अटॅक करतात ते प्रवीण. कल्पेश बॅक टू बॅक इथे 2 चेंडू बीट होतात इथे.
पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा, आता मात्र कल्पेसाठी. यावेळेस मात्र 3 चेंडू इथे निर्धाव. सॉरी, ते धावची झालेले फलंदाज कल्पेश. यावेळेस मात्र नवीन फलंदाज रोहित. प्रवीणचा पुढील चेंडू असेल. फलंदाज बेट. फलंदाज मात्र धावचीत होताना येते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये किती धाव जमवत आहेत संतोष? पुढील चेंडू असेल तो प्रवीणचा. आता मात्र संतोष यांच्यासाठी राऊंड द विकेट अटॅक करतायत प्रवीण. यावेळेस हवेत चेंडू भिरकावून दिलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरणार चेंडू षटकार. धाव संख्या होते ती 57 धावा. षटकाचा हा शेवटचा चेंडू असेल. मात्र चेंडू डिक्लेअर झोन कडे जातोय. पंच घोषित करतायत 1 धाव बादच्या स्वरूपात. वैयक्तिक जवळजवळ इथे 33 धावांचं योगदान देताना संतोष. अकरा चेंडू आणि जवळजवळ 37 धावांचं योगदान. टार्गेट सेट केलं ते 59 धावांचं टार्गेट असेल ते वेळूक सांगा पुढं. काय करायचे आहे वैतना संघ. पंचांची भूमिका पार पाडताना सायमन टॅपल, बिली बाउडन आज खास थेट ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंड मागवलेले आहेत. यापुढील सामना होईल तो आंबिवली वर्सेस वाशाळा.
दोन्ही संघाचे संघनायक समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. टार्गेट आहे जवळजवळ 59 धावांचं. ओपनर येताना वेळू संघाकडनं सूरज आणि बजरंग, तसेच अनुभवाची खान, क्रिकेटची जान और शान मिस्टर संतोष. स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज होताना बजरंग, तसेच राऊंड विकेट अटॅक करतील ते संतोष. बजरंग साठी सॉरी ओव्हर द विकेट. षटकातला पहिला चेंडू असेल बजरंग साठी. राऊंड द विकेट अटॅक करतात ते संतोष. यावेळेस मात्र फलंदाजच्या बीट करताना चेंडू इथे पाहायला भेटला. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा बजरंग साठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होताना इथे बॅक टू बॅक 2 चेंडू फलंदाज बीट. पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोषचा बजरंग साठी. यावेळेस मात्र टोलावलेला चेंडू इथे पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू सीमा पार होतोय. चौकार. पुढील चेंडू असेल यावेळेस एसनो ऍट द एंड फलंदाज सेफ. एक रिस्की धाव होती, खूपच जोखीम होती या धावेत, परंतु फलंदाज सेफ. धावसंख्येत मात्र भर होते. धावसंख्या होते ती 5 धावा. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोषचा सूरजसाठी. यावेळेस फलंदाज बीट. पुढील चेंडू पुन्हा एकदा संतोषचा, तर मात्र जोरदार फटका येतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात 6 धावेसाठी. What a hit! It's massive. आणि आताच विजयवड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. उल्हासनगर महानगरपालिकाचं हेल्मेट
यूज करताना आता मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येत आहेत ते गुरुनाथ. धाव संख्या होती ते 11 धावा. पॉवर प्ले मधले शेवटचं षटक हातात ते गुरुनाथ वैतनाथ संघाकडनं. यावेळेस मात्र फलंदाज बीट पुढील चेंडू पुन्हा एकदा बजरंगसाठी. यावेळेस हवेत चेंडू आहे ते झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल काय ते टिपता आला नाहीये. एक सेंटेन्स आहे अँड अपॉर्च्युनिटी नॉक्स ओनली वन्स. संधी एकदाच येते, वारंवार येत नाहीत. षटकातला पुढील चेंडू आता मात्र सूरजसाठी. फलंदाज बीट होताना ते सूरज. पुढील चेंडू असेल तर गुणाचा पुन्हा एकदा येते सूरजसाठी. यावेळेस मात्र झेल ड्रॉप झालेला आहे ते. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात रिस्की धाव होऊ शकते इथे कदाचित. पंच धावचित घोषित करत आहेत. फलंदाज बजरंग इथे बाद होत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज नितीन. यावेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. एकदा मिळते बाळच्या स्वरूपात. षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या होते ती 14 धावा. जोरदार फटका येतोय. चेंडू येते डाऊन द ग्राउंड. सीमापार चौकार. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 18 धावा. 59 धावांचा पाठलाग करताना फलंदाज वेळुक संघाचे सूरज आणि नितीन. 18 धावा अजूनही जवळजवळ येते. 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावा.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज सचिन. यावेळेस फलंदाज बेट धावण्याच्या प्रयत्नात. ते कोणती धाव नव्हती. धाव संख्या होते ते 18 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा नितीनसाठी सचिनचा. यावेळेस मात्र फलंदाज एक धाव जमवत आहेत. स्कोरबोर्ड मध्ये काय चेंजेस होत आहे. धाव संख्या होते ते 19. तर मात्र फलंदाज सज्ज आहे सूरज. सचिनचा पुढील चेंडू जोरदार फटका येतोय. स्क्वेअर च्या झोन मध्ये चेंडू 6 धावेसाठी. धाव संख्या होती ती 25 धावा. दरम्यान सचिनचा पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा सूरजसाठी. यावेळेस हवेत चेंडू आहे मात्र मिसिट डिक्लेअर झोनकडे जातो चेंडू. एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 26 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस हवेत चेंडू आहे. झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल काय ते टिपता आला नाहीये. धाव संख्येत 2 भर झाली. धाव संख्या होते ते 28 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल सचिनचा. 13 चेंडू 31 धावा अजूनही. यावेळेस फलंदाज बाद नितीन. यावेळेस मात्र नवीन फलंदाज विश्वास सार्थ ठरवतील का नाही. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये त्याला पाहायला भेटेल. 12 चेंडू 31 धावा. आणि एक निर्णायक षटक हातात आणा गोलंदाज संतोष. षटकातला पहिला चेंडू. यावेळेस मात्र या चेंडूसाठी कोणताही प्रत्युत्तर सूरजकडे नव्हते. परिणाम स्वरूप निर्धावसा चेंडू पाहायला भेटला. षटकातला पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा फलंदाज बेट.
पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज संतोष, सामना करीत आहे सूरज. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बेट. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. अनुभवाची खान, वैतरणाची आन बान शान मिस्टर संतोष. पुन्हा एकदा चौथा चेंडू निर्धाव. वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र पंचांच्या काखा समांतर अशा हवेत वाईड. धाव संख्या होते ते 29. इथे खूपच जोखीम बारिश. या रनाची गरज होती काय, हा प्रश्न उपस्थित. दरम्यान पंच मात्र चेंडू दिशाहीन घोषित करत आहेत. 1 धाव प्लस 1 विकेट. ही खूपच मोठी विकेट गेली ती सूरजची. निश्चितच सूरज मदत असता तर सामन्याचा काहीसा चेहरा मोहरा बदलला असता कदाचित. बट इट्स अ पार्ट्स ऑफ गेम. षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. सॉरी, 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. आय माय सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अजूनही 8 चेंडू 29 धावांची गरज. यावेळेस फलंदाज विश्वास दाखवून फलंदाजी करायची आहे, अन्यथा पुन्हा पाणीपताची दाट शक्यता. षटकातला पुढील चेंडू असेल संतोषच्या विश्वासाठी. यावेळेस मात्र फटका येतोय. कव्हरच्या क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. 1 धाव मिळते. वाशा संघाचा
संघ संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. तर मात्र समीकरण येत आहे 5 चेंडू 22 धावा. तर मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू होत आहे ते फलंदाज कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाही ते रनचा. चार चेंडू 22 धावा. यावेळेस फलंदाज बेट स्विंग अँड मिस. व्हॉट डिलिव्हरी. तर मात्र सामन्यावर वेतनाची पकड येते की काय. तर मात्र 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. दरम्यान तर नाणेफेक होते ती आंबिवली वर्सेस ढाकणा, सॉरी आंबिवली वर्सेस वाशाळा. वाशाळा संघ ते टॉसविन झाला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जोरदार फटका. चेंडू फीड होत आहे. फलंदाज इथे एकच धाव घेत आहेत. सर एक पण धाव नाही. स्विच हिट खेळण्याच्या नादात फलंदाज बीट. इथे विजय संघ वैतरणा अभिनंदन. तसेच पराभूत संघाचं कौतुक. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच.